उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमाकडून एसआयटीकडे तक्रार। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता। शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी। पवारांचं विधान 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं वक्तव्य। माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातने कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। भोंदू खरातची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत। नागपुरातल्या एका महिलेनं खरातच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये। एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक। ईडीकडून अशोक खरातचे 3 बँक खाते सील। खरातच्या पत्नीचंही बँक खातं सील। गेल्या 3 वर्षातल्या व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी। संशयास्पद व्यवहारांवर ईडीची नजर। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट। खरातच्या सीएनएस दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए एटीएस सोबत सीबीआय कडूनही चौकशीची शक्यता। महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान युद्ध समाप्तीसाठी वाटाघाटी। इस्लामाबादमध्ये आजपासून 2 दिवसीय चर्चा। इराणचं शिष्टमंडळ आणि अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये। दक्षिण लेबनॉनमधल्या प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबाती शहरावरती इस्रायलचा भीषण हवाई हल्ला। हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती। उत्तर इस्रायलमधल्या सफेद शहरावरती हिजबुल्लाचा रॉकेट हल्ला। हल्ल्यासाठी ग्रॅड रॉकेटचा वापर। मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता। साफेदमध्ये इस्रायली लष्कराचं उत्तर कमांड मुख्यालय। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का। भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांना तडे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची धडक होऊन भीषण अपघात। अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग। आगीत होरपळून 3घांचा मृत्यू तर गाडीतून पडल्यानं महिलेचा मृत्यू। मीरा भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 परिसरात भीषण आग। आगीत होरपळून 2 लहान मुलांसह 3 जणांचा मृत्यू। झोपडपट्टी आणि तबेला असलेल्या भागात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग। उत्तर प्रदेशातल्या मथुरा जिल्ह्यातल्या वृंदावनमध्ये यमुना नदीत 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली। 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। महाराष्ट्रात विविध उपक्रमांचं आयोजन तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून अभिवादन।